नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। आज आपण आपल्या काजू बागेत आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला काजू बाग दिसतेच आहे। आता हे जे कलम करणार आहे काजू बागेमध्ये काजूच्या कलमाचे, तर इथे मी एक पहिला काजू कलम लावलं होतं नर्सरीतून आणून, पण ते सक्सेस झालेलं नाही। मग त्या ठिकाणी मी काजू बी लावली होती आणि त्यापासून हा रोप तयार झाला आहे। आता या रोपावर आपण काजू कलम करणार आहोत आणि त्यासाठी आपण मातृवृक्षाची कलम कांडी घेऊन आलेलो आहोत। हे अशा प्रकारे हे कलम कांडी घेतलेली आहे काजू वृक्षाची। वेंगुर्ला 7 एक आहे आणि वेंगुर्ला 4 हे असे दोन कलम कांडी घेऊन आलेले आहेत। त्या रोपावर कुठली फिट बसते तर त्यानुसार मी ती कलम कांडी वापरणार आहे। तर ही कलम कांडी त्यावर फिक्स बसते, तर मी त्याचा आता वापर करणार आहे। आता कलम करण्यापूर्वी जे रोप आहे त्याच्या वरचा शेंडा मी आता कापून घेतोय सिकेटरने। काजू कलम करण्याची सोपी पद्धत आहे, कोणी करू शकता। तुम्ही घरी करून ते नंतर बागेत पण लावू शकता। तर आता हे वरचा शेंडा कापल्याच्या नंतर आता धारदार सुरीने किंवा कटरने जे सुरीच्या सारखा असतात त्याने आपण याला उभा काप द्यायचा आहे ह्या ज्या रोपाला। बघा तुम्हाला दाखवतो मी, असं हे सुरीसारखं घेतलेलं आहे कटर आणि त्याने ह्या रोपाला मी आता उभा काप देतोय मधोमध। हा असा काप दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। 2 ते 2.5 इंचाचा हा काप आहे। आता त्याच्यामध्ये बसण्यासाठी जी कलम कांडी घेतलेली आहे तर ती कलम कांडीचा आता आपण त्याला व्ही आकाराचा शेप देणार आहोत, जेणेकरून ती कलम कांडी त्या रोपाच्या खाचेमध्ये जे आपण काप काढलं त्याच्यामध्ये बसेल व्यवस्थित। आता हे लक्षात ठेवायचं आहे की ते व्ही आकाराचा शेप देताना बाजूची साल निघाली नाही पाहिजे त्या कलम कांडीची, जेणेकरून ते कलम सक्सेस होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आणि ते तसं नाही झालं आणि कलम कांडीला अगर बाजूची साल राहिली नाही तर तो कलम सक्सेस होणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या। त्यानुसार हे आता आपण असे कलम कांडी आणि रोपाच्या मध्ये बरोबर ही आता कांडी फिक्स केलेली आहे। तर आता आपण त्याला आपण कलम टेपने आपण बांधून घेणार आहोत घट्टपैकी। व्यवस्थित कांडी बसलेली आहे कलम कांडी। हे अशा प्रकारे आपण कलम टेपने आता याला बांधून घेणार आहोत घट्टपैकी, हे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी वगैरे पावसाचं पाणी वगैरे जाणार नाही, आपण जे पाणी टाकतो तेही जाणार नाही। अशा प्रकारे आपण त्यांना घट्ट बांधून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण आता बांधून घेतलेलं आहे। आता होतं काय की कलम कांडी जी असते ती आपण दुसऱ्या वृक्षाची मातृवृक्षाची घेतलेली असते आणि ती त्या रोपामध्ये सुरुवातीला जॉईंट झालेली नसते किंवा जोडलेली नसते, आपण फक्त ठेवलेली असते। त्यावेळेला त्या कलम कांडीमधून त्याची आर्द्रता निघून जाऊ नये म्हणूनसाठी त्याच्यावर आपण प्लास्टिकची पिशवी बसवून ती पण बंद करून घ्यायची आहे, जेणेकरून कलम कांडीमधली जी आर्द्रता आहे ती दिवसाचे तापमानामुळे निघून जाऊ नये, त्यासाठी ही आपण एक पिशवी त्याच्यावर बांधून घ्यायची आहे, जेणेकरून ते आर्द्रता टिकून राहील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचा बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील. हे अशा प्रकारे आपला कलम बांधून झालेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.